हे जे समजा आपल्या बोर्डवर आपण धरू आहे असलेला त्या इकडून टेबलची अवस्था बघा काय ते आपण याच्यावर बसलो ते तुमचे डेस्क ते सगळे ओपन आहेत ते प्लायवूड इथे सगळ्या चिठ्ठ्या लावल्या हे बोर्ड उघडे हे सगळ्या फाईली लावल्या बरं असं काय नाही की आम्ही ह्याचा पहिले दिवशी असं नाही की मी एकट्यानेच मांडलं सगळ्यांनी मांडलं सगळ्यांचा तोच विषय असतो पण आपण ह्याच्यात जर प्राधान्यक्रम घेतच नाही पण का नाही घेत मग समजा तुमचं हा म्हणणं आहे की बा समजा आता नगर शहरामध्ये कालच आपल्या मीटिंगमध्ये चर्चा झाली वारसे की लोकांनी अहिल्यानगर शहराच्या लोकांनी एवढा मोठा विश्वास आमदार संग्राम यांच्या नेतृत्वाखाली एवढा मोठा विश्वास पहिल्यांदाच अहिल्यानगर शहराच्या जनतेला तितका मोठा बदल आपल्याला दाखवावा लागेल पण बदल कुठून दाखवावा लागेल इथून चालू करावं लागेल या सभागृहापासून तर माझं म्हणजे याचा काहीच नाही ते उत्तर देणार आहे साहेब आता त्या कामाची वर्क ऑर्डर होत आलेली आहे किंवा त्या वर्क ऑर्डर झालेली आहे आम्ही काम चालूच करणार होतो आपण ज्या कामाचे एखाद्या दिवशी टेंडर फ्लॅश झालं त्या दिवशी काम चालू ना आम्ही आमच्या वार्डामध्ये पाठबेस आहे तुम्ही माझ्या वार्डात तुमच्याकडे आली काही लोकांचे विकास कामं विदाऊट मंजुरीचे चालू केले किती काम आहेत त्याचा हिशोब त्याच्यासाठी निधी नंतर आम्ही कसे उपलब्ध करतो आमच्यासारखा सामान्य नगरसेवक कार्यकर्ता जर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे जाऊन काम करतोय तुमची तर आले गेले ना ते टुबाच आहे टुबा लावल्या टुबाची वायरी भरली आपण हे सगळ्या गोष्टी आहेत का आपण मला एक गोष्ट सांगा आपण या सभागृहाची किती वेळा पाणी घ्यायचं त्यांनी ती पाणी पाणी करणारे आमचे लोक असतील तुम्ही आम्ही सगळे एकच बोलायचो दादा इथे वेगवेगळ्या नागरिकांची प्रतिष्ठित नागरिकांची मीटिंग घेतात ते यांच्यासमोर काय प्रेझेंटेशन होतं तुम्ही हे ऐका ना याच्यातले समजा या विषयातली माझं असं म्हणणं क्लिअर कर की इथून पुढच्या काळामध्ये जे आम्ही तर आमचे विषय आता मला बोलायचं नव्हतं आमचं असं ठरलं होतं की अजून महिला मंडळ सगळं बोलत मग आमचे सगळे सहकारी नगरसेवक होते त्याच्यानंतर आम्ही आमचे विषय घ्यायला आणि हा विषय झाल्यानंतर 100% त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ अजून महिला बोलतील मग नंतर आमचे जेंट्स मंडळी बोलतील सगळ्यात शेवट आम्ही कारण की ज्याला जायचं असेल ती जाते ज्याला धावते असेल तर मग ते असते काम पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या जर आपण एक विभाग घ्यायचा पाहिजे तर तो आपण विभाग सक्षम करतो त्या टाउन प्लॅनिंगच्या तील सभागृहाचं 100 तुम्हाला टाउन प्लॅनिंगच्या तील आहे ना त्या वॉशरूमचा टॉयलेटचा वास त्या टाउन प्लॅनिंग मध्येच वाढेल तुमचं दुश्मनी आहे का अहो त्या कॅबिन मध्ये गेलो लगेच वास येतो सरळ एकदम बरं किती वेळा सांगितलं बारके साहेब आकड्यात सांगा बरं एवढं तर उत्तर द्या किती वेळा सांगितलं असेल त्यासाठी आपण त्याची सोय पण केलेली आहे करायची होतं तिथं आपण माननीय संपतदादा बारस्कर यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्या उत्तर थोडक्यात माहिती देतो त्यांनी पहिला प्रश्न उपस्थित केला होता या सभागृहाबाबतचा सभागृहासाठी आपण साधारण 17 लाख रुपयाचं अंदाजपत्रक तयार केलं होतं त्याची आपण टेंडर केलं प्रोसेस पण केली होती पण त्याच्यानंतर थोड्याशा चेंजेस झाले त्याच्यामध्ये किंवा 70 लाखाच्या ऐवजी त्याला मान्य आमदार साहेब व खासदार साहेब यांच्यामार्फत जास्त निधी उपलब्ध होत आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं वेगळं प्लॅनिंग करून तो नंतर 70 कोटी होती का होती या वायरी डोंबलेला पैसे लागतात का नाही वायरी डोंबलेले ते बटन बाहेर आलेले याला पैसे लागतात का आपले वायरमॅन का झोपा काढतात का महापौर मॅडम महापौर पैसे लागत नाही आपले लोक आहे तुम्ही गप्पा मारीला वेळेस झालं का ते याला पैसे लागत काय सिस्टीम कशी आहे काय वाजायला लागते मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन
निसर्गात नंदनवन साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन